नमस्कार मंडळी, ऋतुयोग वास्तुरेखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। पूर्वी बोलल्याप्रमाणे आज आपण देवघराविषयीच बोलणार आहोत। देवघराचे आपण 3 भाग घेणार आहोत, तर मला फॉलो करायला अजिबात विसरू नका। तर देवघराची जागा कुठे असावी, सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगेन, आपण जसं नवीन घर घेत असतो त्यावेळेला नवीन घर घेताना आपण प्रत्येक गोष्टीची एक जागा फिक्स करतो। बेड कुठे, काय कुठे, हा आपण एक पूर्ण इंटिरियर लेआउट बनवतो। त्या पद्धतीने आपल्याला देवघराची जागा सुद्धा फिक्स करायची आहे। तर देवघर कुठे असावे, पूर्वेपासून उत्तरेमध्ये देवघर कुठेही घेतलं तर चालते, पण एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा पूजा करणार असतो तेव्हा आपलं तोंड हे पूर्वेला झालं पाहिजे, याची मात्र निश्चितपणे खात्री करून घ्या। देवघर करत असताना ते अतिशय सुटसुटीत झालं पाहिजे, ते लाकडामध्येच बनलं असलं पाहिजे। मार्बलचे पण चालते, पण मार्बल मेंटेन करायला नंतर खूप प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे शक्यतो देवघर हे लाकडामध्ये बनवा। आणि हो, देवघराला कळस मात्र अजिबात बनवू नका, करू नका, सुटसुटीत चौकोनी देवघर करा। आणि अशा पद्धतीचे मी टिप्स तुम्हाला पुढच्या भागामध्ये पण देणार आहे, तेव्हा मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, ऋतुयोग वास्तुरेखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। पूर्वी बोलल्याप्रमाणे आज आपण देवघराविषयीच बोलणार आहोत। देवघराचे आपण 3 भाग घेणार आहोत, तर मला फॉलो करायला अजिबात विसरू नका। तर देवघराची जागा कुठे असावी, सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगेन, आपण जसं नवीन घर घेत असतो त्यावेळेला नवीन घर घेताना आपण प्रत्येक गोष्टीची एक जागा फिक्स करतो। बेड कुठे, काय कुठे, हा आपण एक पूर्ण इंटिरियर लेआउट बनवतो। त्या पद्धतीने आपल्याला देवघराची जागा सुद्धा फिक्स करायची आहे। तर देवघर कुठे असावे, पूर्वेपासून उत्तरेमध्ये देवघर कुठेही घेतलं तर चालते, पण एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा पूजा करणार असतो तेव्हा आपलं तोंड हे पूर्वेला झालं पाहिजे, याची मात्र निश्चितपणे खात्री करून घ्या। देवघर करत असताना ते अतिशय सुटसुटीत झालं पाहिजे, ते लाकडामध्येच बनलं असलं पाहिजे। मार्बलचे पण चालते, पण मार्बल मेंटेन करायला नंतर खूप प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे शक्यतो देवघर हे लाकडामध्ये बनवा। आणि हो, देवघराला कळस मात्र अजिबात बनवू नका, करू नका, सुटसुटीत चौकोनी देवघर करा। आणि अशा पद्धतीचे मी टिप्स तुम्हाला पुढच्या भागामध्ये पण देणार आहे, तेव्हा मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ।